यानंतर श्री वासुदेव निवासचे विद्यमान ट्रस्टी श्री देवीदास जोशी काका आपले मनोगत सादर करीत आहेत. भरजरी वस्त्र देईल तो मोठा शिष्य वगैरे वगैरे वगैरे
कांत बुवा म्हणायचं. आपल्या गोवणे महाराजांचे एक अनुग्रहित होते लक्ष्मीकांतराव जोशी. त्यांचे चिरंजीव आज इथे आपल्या सभेमध्ये सभागृहात बसलेले आहेत. नंतर सांगेन कोण ते. तिथे त्यांना अनुग्रह झालेला नव्हता त्यावेळेला. ते फक्त आतमध्ये महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर आबासाहेबांनी सांगितलं की आपल्या रूममध्ये बसलेले आहेत दोघे गुरु, तुम्ही घ्या दर्शन. म्हणून ते तिथे दर्शन घ्यायला जेव्हा गेले तर थबकले तिथे, दारातच थांबले आणि यांचं बोलणं ऐकायला लागले. कारण ते जर गेले असते तर कदाचित त्यांचं बोलणं खुंटलं असतं किंवा त्याच्यातनं आपल्याला बोध झाला नसता. म्हणून दादा तिथे थांबले लक्ष्मीकांतजी आणि त्यांनी ऐकलं. ते गुळवणे महाराज असं सांगत होते की कोणी काय देईल कोणी काय देईल ह्याच्याकडे बघू नका. तेवढ्यात एक शिष्य आला म्हणे तिथे. एक उदाहरण तिथे गोष्ट सांगत होते. एक शिष्य आला आणि त्याच्या हातामध्ये आपल्या फडक्याने बांधलेली असं एक वस्तू होती. त्याने त्या गुरुच्या पायावर ठेवली. म्हणजे ही गोष्ट गुळवणे महाराजांनी कवेश्वर महाराजांना सांगितलेली आहे आणि साष्टांग नमस्कार घातला त्या गुरूंना. ह्याच्यामध्ये काय आहे ह्या फडक्यामध्ये बांधलेल्या. तर जेव्हा त्या गुरुने ते उकलून बघितलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 4 समिधा होत्या आणि त्या शिष्य त्या गुरूंना असं सांगत होते की देवा, गुरुदेवा, आमच्या साधकांचं, आमच्या भक्तांचं जीवन हे समिधेसारखं असू देत, तुमच्या चरणी अर्पण असू देत आणि तुमच्या सेवेत आमचा जन्म जाऊ देत. अशी गुरुभक्ती ही पराकोटीची आहे, असं गुळवणे महाराज सांगत होते. आज त्यांचा स्मृती दिन आहे. आज त्यांना जाऊन 43 वर्ष झाली. तर आपण थोडंसं आत्मपरीक्षण करावं की आपण समिधेसारखं गुरु महाराजांच्या चरणी अर्पण आहोत का. ह्याचा एक 5 मिनिट जरी थांबून आपण विचार केला तर आज खरी योगीराजांना आपली श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. आणि त्यांचे आज चिरंजीव पण आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे, त्यांची खरं म्हणलं तर इच्छा नव्हती, ते म्हणले माझं नाव सांगू नका, पण मला अंतःप्रेरणेने सांगितलं की त्यांचंही नाव सांगून टाक. त्यांचं नाव आहे V.L. जोशी. तर हा आपला गुळवणे महाराजांनी जो सांगितलेला जो सदा खरा साधक कसा असावा, त्याचं जीवन कसं असावं, तर खरा साधक हा समिधेसारखा असावा. त्यांनी काय दिलंय, किती पैसे दिलेत, किती वस्त्र दिली आहेत, किती सोनं दिलंय, किती जमीन दिली आहे, किती अन्नधान्य आणून दिलं, ह्याचा काही उपयोग नाही. अनन्य भावानं शरण जाऊन, भगवद्गीतेमध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे, अनन्यश्चिंतयन्तो माम योजना परिव्राजते तेषाम नित्यभुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. तुम्ही फक्त गुरु महाराजांना अनन्य भावानं शरण जा. माझा स्वतःचा अनुभव आहे की ते तुमचं योगही चालवतात, तुमचं क्षेमही चालवतात. योगीराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जोशी काकांनी आत्ता सांगितलेला परमपूज्य गुरु महाराजांच्या मधला आणि परमपूज्य दत्त महाराजांच्या मधला हा प्रसंग आपण कायम लक्षात जर ठेवला तर आपल्याला आपली प्रगती नक्कीच करता येईल हे उघडच आहे. कारण गुरुचरणांवरती आपली समर्पित भावनेने निष्ठा आणि विश्वास असायला हवा हे त्यातून प्रतीत झालेलं आहे. यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्री सुरेशानंद तीर्थस्वामीजी महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथासशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिकाकारमन्यादस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मै श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादौ शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्तये नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक
भगवान शंकर की कृपा से आज हम सब लोग यहाँ परम श्रद्धेय परम शक्तिपात आचार्य गुलोने महाराज की 43वीं पुण्यतिथि पर एकत्रित हुए हैं। आज इस कार्यक्रम का अंतिम चरण चल रहा है। हम लोगों को ईश्वर की बड़ी कृपा है हम पर, जो हम लोगों को मनुष्य योनि में जन्म मिला है। अनेक योनियां हैं, पर ईश्वर की अनुकंपा है कि हमको मनुष्य योनि में जन्म हुआ है। पर मनुष्य जन्म की प्राप्त करके अगर हम लोग अपने लक्ष्य को प्राप्त नहीं कर पाते, ये लक्ष्य की ओर आगे नहीं बढ़ पाते, तो ये हमारा दुर्भाग्य होगा। मानव जन्म प्राप्त करके हमको ईश्वर की ओर आगे बढ़ने के लिए सद्गुरु की आवश्यकता होती है। और गुलोनी महाराज, लोकनाथ तीर्थ महाराज ये समर्थ गुरु हैं। इनको इतनी शक्ति है जो किसी भी मानव साधक में शक्ति की जागृति करवाकर उसे ईश्वर की ओर, ईश्वर के दर्शन करवाने की क्षमता रखते हैं। हमारे गुलोनी महाराज भी अनंत शक्तिमान आचार्य रहे। उन्होंने अनेक लोगों को शक्तिपात की दीक्षा दी, शक्ति जागृति करवाई। पर हम लोग उससे कितने लाभान्वित हुए हैं, इसका हम लोग आत्मनिरीक्षण कर पाते हैं कि नहीं कर पाते। हमको संसार के जो आकर्षण हैं वो कितना अभी तक प्रभावित करते रहे हैं, इसका असेसमेंट हमको वैसे तो डेली होना चाहिए। रात्रि में सोते समय पहले हमको ये ध्यान रखना चाहिए कि हम साधक हैं, गुरु महाराज की हम पर कृपा है। हमने दिन में कहीं ऐसा तो काम नहीं किया जो शास्त्र या नीति विरोध हो, जिससे हमारे गुरु महाराज को कुछ अप्रसन्नता हो। तो जीवन में समर्थ गुरु प्राप्त होने के पश्चात अगर उनकी शक्ति का हमको जीवन में उसका फायदा न मिले तो ये अच्छी बात नहीं है। आप सब लोग गुरु महाराज के शिष्य रहे हैं, उसके सामर्थ्य का हमको अनुभव होना चाहिए। और वो तभी संभव है जब हम गुरु प्रदत्त जो मार्ग है उसको बहुत दृढ़ता से और बड़े शांति से और बड़े प्रेम से उस मार्ग पर आगे बढ़ते जाएं। जितना आगे अधिक उस मार्ग पर बढ़ने की कोशिश करेंगे या जितना साधन युक्त अपना जीवन रहेगा, उतना संसार के जो आकर्षण है उससे अपन उतना दूर होते जाएंगे। नहीं तो संसार बड़ा पावरफुल है, क्योंकि माया है। वो माया भी किसकी है? ईश्वर की है। तो ईश्वर की माया, जैसे ईश्वर है वैसी माया है, जैसे शिव है वैसी शक्ति है। तो शक्ति दोनों प्रकार के कार्य करती है। शक्ति जागृत होने पर शक्ति आपको ईश्वर की ओर भी ले जा सकती है और ईश्वर से मुख भी कर सकती है। ये आप पर डिपेंड करता है कि आप शक्ति के द्वारा किस ओर जाना चाहते हो। जितना गुरु महाराज की, सदगुरु महाराज की कृपा का हम आनंद अनुभव करते रहेंगे, जितना साधन भजन में अधिक से अधिक लगे रहेंगे, जितना संसार से विमुख होते जाएंगे, जितना काम क्रोध लोभ मोह से हटते जाएंगे, जितना अविद्या से हटते जाएंगे। अविद्या मतलब अविद्या अस्मिता राग द्वेष। ये राग द्वेष जो है
ये सबसे बड़ी चीज़ है। इससे हटना बड़ा मुश्किल है पर असंभव नहीं है। राग यानी किसी के प्रति आकर्षण। जैसे बेटा है तो ये मेरा बेटा, पर पास वाला जो बच्चा हो उसको अपन अपना उसको वैसा नहीं मानेंगे। ये राग द्वेष का भाव। तो राग और द्वेष होना नहीं चाहिए, सम दृष्टि होना चाहिए। ये तभी हो पाती है जब गुरु प्रदत्त साधन भजन में हम अधिक से अधिक इन्वॉल्व होंगे और गुरु महाराज की कृपा दृष्टि का अधिक से अधिक लाभ लेने की कोशिश करेंगे। गुरु महाराज की जो ये पुण्यतिथि है, इस पुण्यतिथि पर हम लोगों को एक दृढ़ संकल्प लेना चाहिए कि हमको अपनी जीवन में गुरु महाराज द्वारा जो शक्ति प्रदान की गई है, उस शक्ति के माध्यम से हमको उस शक्तिमान की तरफ जाना है या उस शक्तिमान का अपने अंतर में साक्षात अनुभव करना है और फिर संसार से हम विमुख होते जाएं और ईश्वर की ओर ही बढ़ते जाएं। और सद्गुरु की प्रेरणा से ये संभव है। इसलिए हम सब लोग बड़े दृढ़तापूर्वक गुरु महाराज की जो साधना और जो प्रणाली है, जो उनकी कृपा दृष्टि है, उसका भरपूर आनंद लें। इसी उद्बोधन के साथ मैं विराम लेता हूँ। सद्गुरुनाथ महाराज की। यानंतर वंदनीय शरद काकांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. श्री गुरु शरणम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरवे नमः. आनंदमानंद करप्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्र मीड्यम भवरोग वैद्यम श्रीमद्गुरुन् नित्यमहं नमामि. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवत् व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. संसारसारदग्धानां चैतन्यामृतदायकः पूर्णकामो वामनः शश्री गुरुशरणं मम. आक्रान्तासु वसुन्धरासु यवनै रासेतु हेमाचलं विद्रावः क्षितिवद्गणे विकरणे निद्राति नारायणे निर्विघ्न प्रसरे बलान् निष्कंटकं वैदिकं पंथानं परिरक्षितं समदितः श्री वासुदेवो मुनिः. व्यासपीठावरील परमहंस परिव्राजकाचार्य श्री सुरेशानंद स्वामीजी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य माधवानंद तीर्थ स्वामी महाराज, आमचे सहकारी देवीदासजी आणि आनंदजी आणि उपस्थित असलेले सर्व देवी आणि देवतांना माझा नमस्कार. प्रथमतः आपण जोरात जय जयकार करूया गुरु महाराजांचा, कारण त्यांचा पुण्यतिथी महोत्सव आहे. योगीराज गुळवणी महाराज की जय. वा, मुलांचा आवाज मोठा असतो. प्रतिवर्षाप्रमाणे आपण हा पुण्यतिथी महोत्सव हा साजरा करत आलेलो आहे. स्मृतिसभा हा विषय जो आहे हा शेवटच्या आपण या दिवशी या ठिकाणी आयोजित करतो. महाराजांचा हा आजचा 43वा पुण्यतिथी महोत्सव जरी असला तरी आज महाराजच साधनेच्या रूपानं, आशीर्वाद रूपानं हे प्रत्येक ठिकाणी आहेत. साधन समृद्धीही असतो. महाराजांच्या जवळ आपण मागणं काय मागायचं? महाराज
तुम्ही आम्हाला नाही परंतु आमच्या वडिलांना किंवा आमच्या नातेवाईकांना, आता अनेक नवीन शिष्य आहेत, तरी परंतु आपण एक साधन दिलं, अपूर्व अशा प्रकारचं आहे. म्हणून तुम्ही आम्हाला दिलेलं हे जे साधन आहे ते साधन आम्हाला समृद्ध हे करण्याकडे दैनंदिन आमच्याकडनं साधना तुम्ही करवून घ्या. महाराजांच्याविषयी खूप आठवणी आहेत, एवढ्या आहेत की त्या बहुतेक आपणा सर्वांचे गुरुबंधू अच्युतराव पोटभरेंनी त्या जीवनगंगेमध्ये लिहिलेल्या डॉक्टर प्रणा दीक्षितांनी सुद्धा योगीराज या ग्रंथामध्ये सुद्धा आहेत. महाराजांचा आमचा संबंध हा जवळजवळ आता 2-3 पिढ्याचा आहे. सन 1918 मध्ये कोल्हापूरच्या केसरी वृत्तपत्रामध्ये चित्रकलेचा शिक्षक म्हणून ही जाहिरात व्हायली. महाराज कुडुत्रीवरून त्यावेळेस कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि तिने पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. महाराजांनी त्यांचा जो चित्रकलेचा जो अभ्यास आणि अध्ययन जे आहे आणि ती पदवी संपादन केलेली होती, शोधामध्ये होते. ती जी जाहिरात होती ती बार्शी येथील नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये चित्रकलेचा शिक्षक हवा म्हणून महाराज कोल्हापूरवरून निघाले. त्याला आज बरोबर 100 वर्ष पूर्ण होत आहेत. सन 1918 आणि 2018. आणि आल्यानंतर आता गावं त्यावेळेस छोटी छोटी होती. कसबा पेठ, ब्राह्मण गल्ली, त्यावेळेस अशी सुतार गल्ली वगैरे अशा प्रकारच्या असायच्या. भगवंताचं त्यांनी दर्शन घेतलं. मग इथे कोण मंडळी आहेत असा शोध घेता घेता त्यावेळी काही मंडळी भेटली तिथे. वैद्य मास्तर आमचे आजोबा प्रल्हाद शास्त्री जोशी. सांगण्याचं असं थोडक्यामध्ये रूपरेषा अशी आहे की महाराजांनी त्यांचा त्या ठिकाणी असणारा जो कर्मयोग जो आहे हा सुरू केला आणि चित्रकलेचे शिक्षक म्हणून त्यांनी प्रचंड अशा प्रकारची त्यांना प्रसिद्धी तर मिळाली, परंतु त्यांनी त्याच वेळी विश्वाचं चित्र रेखाटण्याचा कार्याला प्रारंभ केला. चित्रकलेमध्ये विश्वाचं चित्र रेखाटलं. तिथेच पुढे त्यांना प्रेरणा मिळाली आणि सन 1922 मध्ये महाराज प्रतिवर्षी स्वामी महाराज म्हणजे थोरल्या महाराजांच्या सांगण्यानुसार 1907 सालापासून वाडीला जात असत. परंतु गुरुद्वादशीचा हा महोत्सव करायचा. परंतु त्यावेळी त्यांना प्रेरणा मिळाली, अंतःप्रेरणा मिळाली आणि त्यावेळेस होशंगाबादला गेले आणि आज म्हणाले गुरुद्वादशी इथेच. आणि तिथे स्वामी महाराजांचा आणि त्यांचा संबंध आला. तिथे त्यांना अनुग्रह मिळाला आणि हे कार्य पुढे महायोगाचं सुरू झालं. अशा अनेक आठवणी आहेत, खूप अनेक प्रसंग आहेत. मध्यंतरी एक जगद्गुरू आलेले होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार करण्याकरता त्या ठिकाणी गेलो. 2 पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवली. एक ग्रंथ ठेवलं, एक टेंबेस्वामी महाराजांचं गुरुदेव चरित्र दत्त महाराजांनी लिहिलेलं आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचं चरित्र ठेवलं. आम्ही सगळे विश्वस्त मंडळी तिथे गेलो आणि त्यावेळेस ते म्हणाले 2 गुरु हे कसं काय म्हणाले. म्हणजे जगद्गुरूंना सुद्धा अचंबा निर्माण झाला. परंतु स्वतःच त्यांनी सांगितलं, म्हणाले महाराज गोळवणे महाराज म्हणाले हे फार मोठे होते. म्हणाले एक गुरु सुद्धा म्हणाले ज्यांना लाभतो, परंतु असा हा महापुरुष आहे की ज्यांना 2 गुरु लाभले नव्हे. त्या 2 गुरूंनी असा एक परमशिष्य पकडला की महायोग आणि गुरुदत्त योग स्वामी महाराजांचा आज जगामध्ये नेण्याचं काम एकट्या महाराजांनी केलेलं आहे. प्रचंड काम आहे. इतकं प्रचंड काम आहे की आज त्यांचं काम चालू आहे आणि तेच करतात. लक्षात घ्या, सगळं कार्य ते चालवत आहेत. असे अनेक प्रसंग ज्यावेळी मी आज वासुदेव निवासमधून विश्वस्त आणि प्रधान विश्वस्ताचं म्हणून मी काम करत आलो. अक्षरशः मोठा ग्रंथ होईल कसे कसे प्रसंग घडत गेले आणि महाराजांनी हे कार्य आमच्याकडनं कसं करून घेतलं
हे या इथं उपस्थित असलेल्या विश्वस्तांना आणि मला हे सगळं माहिती आहे. जो जो उत्सव होतो तो उत्सव झाल्यानंतर माझं एक काम असतं, वरती जातो, महाराजांना नमस्कार करतो, साष्टांग नमस्कार करायचा. महाराज, 7 दिवसाचा उत्सव हा त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये, तुम्हाला समर्पित केला. बळ मिळतं, प्रचंड बळ मिळतं. एवढं बळ मिळतं की पुन्हा दुसऱ्या दिवसापासून उत्सवाला त्या ठिकाणी अगदी हिरिरीनं आणि उत्साहानं आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. बंधू भगिनींनो, आजही महाराज आहेत. महाराज साधन रूपानं आहेत, आशीर्वाद रूपानं आहेत. फक्त त्यांच्याजवळ जा, प्रार्थना करा मनोमनी की आमच्याकडनं साधन करून घ्या. प्रपंचामध्ये अनंत अडचणी असतात, त्याही निवारण करण्याचं काम महाराज करत असतात. बरं, स्वामी महाराज म्हणजे थोरले स्वामी महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी महाराजांना एवढा मोठा आशीर्वाद दिला की त्यांच्याकडनं ही सगळी ग्रंथसंपदा जी आहे ही सगळी प्रसिद्ध करण्याचं सामर्थ्य महाराजांना आणि दत्त महाराजांनी दिलं. स्वतः महाराज स्वामी महाराजांचं अक्षर एक असं लिहून काढायचे, ते फार मोठं काम होतं. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मी संपवणार आहे माझा विषय. आता त्यावेळी एक घटना घडली, सन 1954 साल. त्या 54 सालामध्ये महाराजांनी 5500 पृष्ठांचं संपूर्ण वाङ्मय हे प्रसिद्ध केलं. महाराज एवढे दयाळू होते. हे का सांगतोय मी? त्यावेळी एक एक आणा महाराजांनी गोळा केला, लोकांना आवाहन केलं. त्यांचे शिष्य म्हणजे कुठे कुठे नाहीत असे नाही, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये आज आहेत. आणि एक एक आण्यापासून, एक एक रुपयापासून गोळा केला. मला हे काम करायचं आहे, त्याकरता तुम्ही सगळे सहकार्य करा. आता ते पुन्हा जसेच्या तसे ग्रंथ प्रकाशित केले आम्ही. महाराज एवढे दयाळू. अर्थात त्या काळात एक आणासुद्धा फार महत्त्वाचा होता. प्रकाशनं एकामागून एक खंड प्रसिद्ध व्हायला लागले. काही त्यांचे शिष्य आले, महाराज आपण 51 रुपयामध्ये आपल्याला हा संच सांगितला होता, पण तुम्ही 1 रुपया दिलाय, 50 रुपये माझ्याकडे नाहीत. अरे तुला कोणी मागितले पैसे, जा घेऊन. एवढं महाराजांनी सगळ्यांना सांगितलं. नुसती नाव नोंदणी केली आहेस ना, बरं आता तुझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली, म्हणाले जा, अगदी निशंक मनानं तू हे ग्रंथ घेऊन जा, तुला ज्यावेळेस पैसे जमतील त्यावेळेस तू इथे येत जा म्हणाले. ही महाराजांची दया आहे. अर्थात हे सगळं काम संपलं. बरं, महाराजांनी ते प्रकाशन मंडळ त्या काळात विसर्जित केलं. महाराजांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिहून ठेवलं की पुढे मागे कुणीतरी हे करेल. स्वामी महाराजांचा शताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला. वासुदेव निवासने संबंध भारतामध्ये हा शताब्दी महोत्सव साजरा करायचं ठरवल्यानंतर मला काय प्रेरणा मिळाली माहिती नाही आहे की आपणही जर जसेच्या तसे खंड प्रकाशित करावेत असा एक विषय मनामध्ये आला. महाराजांना प्रार्थना केली. मोठं काम होतं ते, सोपं नाही बरं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि सर्वच दृष्टीनं ते एकत्रित काम करणं अत्यंत, म्हणजे ते शिवधनुष्य होतं. काय करावं? मग काही आम्ही विश्वस्त मंडळी सरळ आम्ही प्रेसमध्ये गेलो केजूशींच्याकडे. त्यांना सांगितलं बघा हे असं असं आहे, 5500 पृष्ठ आहेत, जसंच्या तसं या ठिकाणी आम्हाला हे प्रकाशित करायचं आहे. अरे म्हणले हे अवघड आहे, स्कॅनिंग करावं लागेल. नाही म्हणलं बघा आता तुम्ही, आता तुम्हाला सांगतो हा संकल्प आमच्याकडनं महाराजांनी आणि थोरल्या महाराजांनी हे पूर्ण करवून घेतला. कळला नाही, हळूहळू लोकांना जसजशी ही बातमी समजली की आता हे प्रकाशित करायचे, लोकांनी योगदानाला प्रारंभ केला. जवळजवळ 20 लाखाचं हे सगळं काम होतं. एवढे 5500 पृष्ठांचे 9 खंड म्हणजे 12 खंड आणि 9 पुस्तकं एका किटमध्ये आम्ही दिलेली आहेत. त्याकरता लोकांनी मोठं योगदान दिलं. हा विषय. त्याच्यापुढेची एक फार गंमत आहे. मी आश्रमात बसलो असताना आमचे हे सगळे मंडळी होते. एक मुंबईचे गृहस्थ आले. त्यांनी नमस्कार केला. ते म्हणले अहो काय काम झालंय म्हणाले हे प्रचंड. म्हटलं अहो महाराजांनी करून घेतलं. नाही म्हणाले तुम्हाला मी एक गंमत सांगतो म्हणाले. म्हटलं गंमत कशी? नाही सांगतो म्हणाले. बघा बरं, अहो म्हणाले दत्त महाराजांचा सहस्रचंद्र दर्शना शांतीचा समारंभ संपला, इथेच संपन्न झाला होता. तेव्हा काही रक्कम शिल्लक राहिली होती.
1,00,000-2,00,000 तर सगळी शिष्यमंडळी त्यांच्या भोवती जमली. महाराज म्हणाले असे असे रक्कम शिल्लक राहिलेली म्हणाले, आता काय करावं. तेव्हा दत्त महाराजांनी सांगितलेलं वाक्य फार महत्त्वाचं आहे. अहो, स्वामी महाराजांची दया तुमच्या आमच्यावरती आहे म्हणाले, एवढा लक्षात ठेवा. आणि गुरु महाराजांनी त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं केलेलं आहे. त्यावेळेस आम्हाला जसं शक्य झालं त्याप्रमाणे आम्ही हे खंड प्रकाशित केले. परंतु महाराजांचं म्हणणं असं असायचं की पुन्हा एकदा हे प्रकाशित व्हावेत. तेव्हा म्हणाले या रकमेचा हा विनियोग तुम्ही तसा करा. परंतु शिष्यमंडळींच्याकडनं ते झालं नाही. परंतु ते आत्ता व्हायचं होतं. तो गुरु महाराजांचा संकल्प आणि दत्त महाराजांची ती इच्छाशक्ती, हे सगळं कार्य आमच्याकडनं त्यांनी करून घ्यावं, हाच महाराजांचा फार मोठा आशीर्वाद आहे असं आम्ही समजतो. हे आमचं काम नव्हतं, ते त्यांनी करून घेतलं. असे अनेक प्रसंग आहेत. परंतु आपण एवढंच एक प्रार्थना सगळेजण मिळून करत जाऊया की महाराज, तुम्ही हा महायोग अत्यंत सोप्या शब्दामध्ये जगाला सांगितलात. पतंजली योगशास्त्र म्हणा, हठयोग प्रदीपिका, वेगवेगळ्या प्रकारचे योगाचे ग्रंथ, किती योगाचे प्रकार आहेत, सपाद लक्षानी असं म्हणतात, 1,25,00,000, योगतारावली, अशा अनेक ग्रंथांचं सारभूत महाराजांनी योगवाणी, महायोग विज्ञान या ग्रंथांच्या माध्यमामधून त्या लेखकांना बरोबर घेऊन त्यांनी पुढे कार्य केलं. परंतु हे सगळं करत असताना मला जसा त्रास झाला, मला दोन्हीही गुरु मिळवण्यामध्ये प्रचंड त्रास झाला, पण महाराज कधी त्याबद्दल उद्गारले नाहीत. हजारो मैलपर्यंत प्रवास केला, अनेक दिवसपर्यंत प्रवास केला आणि स्वामी महाराजांची आणि त्यांची भेट आपल्या याला हवनूरला झाली. तसाच हा प्रवास बार्शी ते हुशंगाबाद, तिथेही त्यांना ते स्वामी भेटले, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज. परंतु माझा हा सगळा या भारतामधला जो लाडका शिष्यवर्ग आहे, हा अफाट अशा प्रकारचा पसरला गेला. अनेक महाराजांचे अनुग्रहित झाले, परंतु मला मिळालेलं जे अशा प्रकारचं जे कृपादान आहे, हे कृपादान मी काय करणार, मी देणार. देता किती घेशील दो करांनी, अशी ही सगळ्या शिष्यांची आणि भक्तांची त्यांनी अवस्था त्यांनी करून टाकली. येईल त्याला ठीक आहे, बैस. आणि म्हणून महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात त्रिसूत्री जी मांडली ती अशी आहे, स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. बस एवढ्या शब्दामध्ये महाराजांनी सगळ्यांना सांगितलं. म्हणाले बैठक करत चला, साधना करत चला. अरे म्हणाले अनेक ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये नाही. म्हणाले बैठक करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळत जातील. अनेक पत्र, अनेक अशा प्रकारचे प्रसंग, अनेक त्यांच्या शिष्यांनी दिलेले अनुभव, हे सगळे आपल्या या समर्थोगामींच्या स्मृती, त्यानंतर अनेक ग्रंथामधून आपल्याला उपलब्ध होत आहेत. महाराजांचं हे कार्य प्रचंड अशा प्रकारचं, हिमालय एवढं प्रचंड आहे आणि तेच आपल्याजवळ आहेत, तेच आपल्या पाठीशी आहेत. म्हणून नेहमी आपण प्रार्थना करायची, डोकं टेकायचं, वासुदेव निवासमध्ये जावं, दोन्ही पाय घट्ट धरावेत. महाराज, आम्ही तुमचे पायिक आहोत, आम्ही कोण आहोत, यकश्चित आहोत, आपणच सर्वस्व आम्हाला पुढे नेणारे आहात. ही भावना प्रत्येक शिष्याने या ठिकाणी आपण जर अंगीकारली तर त्याचं निश्चितपणानं कल्याण होण्याचं कार्य हे महाराज करत असतात. अहो, आत्ता अलीकडच्या काळामध्ये काय सांगावं, असं सांगायला बसलो तर 2-2 तास 3-3 तास पुरणार नाहीत. वस्तुस्थिती आहे, महाराजांच्या त्या समोर बसल्याबरोबर लोक डोळ्यामधून घळघळ 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 पाणी पडायला लागतं. का? तो त्या ठिकाणी होणारं ते कृपादान फार वेगळं आहे. अरे म्हणाले, परवा असेच एक प्रकारचे गृहस्थ आले, पहिल्यांदा आलेले होते वासुदेव निवासमध्ये, आणि ते म्हणाले मला इतकं डिप्रेशन आलेलं आहे म्हणाले, प्रचंड अशा प्रकारचं. आम्ही त्यांना सांगितलं बसा वरती जाऊन महाराजांच्या. आणि प्रकार असा झाला, इतकं त्याला आनंद झाला. ती व्यक्ती खाली येऊन म्हणाली, मला म्हणाले मी पूर्ववत झालो, महाराजांनी केवढं काम केलेलं आहे. अशा प्रकारचं हे सगळं काही आहे. आपण महाराजांच्या चरणी नित्य प्रार्थना करत राहू. साधन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
साधनेला पर्याय नाही, साधन नाही, भोजन नाही, असा आपण एक नियम करा. वेळ नाही हो असा प्रत्येकाचा प्रबलीचा शब्द असतो, परंतु 2 कामामधली वेळ पकडावी. आजचं गतिमान युग आहे, मान्य. पूर्वी वेळ असायचा, आता वेळ नाही. कालमान परिस्थितीनुरूप या सगळ्या गोष्टी या घडत असतात, परंतु 2 कामामधली आपण वेळ पकडावी आणि साधन करत राहावं. साधनेशिवाय पर्याय नाही. अपूर्व कृपादान आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये सहजरित्या आपल्याला मिळालं. एक भाग फार महत्त्वाचा. अलीकडे ज्यावेळी अनेक गावामधनं त्या ठिकाणी हिंडण्याचा प्रसंग येतो, जाण्याचा प्रसंग येतो. घराघरामध्ये महाराज आहेत बरं. परदेशामध्ये जाण्याचा ज्यावेळेस योग आला त्यावेळी एका घरामध्ये त्यांनी आम्हाला बोलावलं ते इतका आनंद झाला. ठीक आहे. आतमध्ये गेलो तर बरोबर त्यांनी देवघरामध्ये गोळवडी महाराजांचा फोटो लावलेला होता. आणखी काय पाहिजे? महाराज कुठं नाही आहेत, सर्वत्र आहेत. सर्वत्र अशा प्रकारचे सर्वस्वचाहम हृदयसन्निविष्टो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. हे भगवंताचं तसंच महाराजांचं म्हणणं आहे. महाराजांच्या वटवृक्षाखाली महाराजांनी हे जे कार्य केलेलं आहे ते वटवृक्षासारखं आहे. सावली त्यांची आजही आहे. त्यांच्याच कृपाछत्राखाली दत्त महाराजांचं कार्य हे सगळं सुरू झालं. 1937 सालापासून 99 सालापर्यंत दत्त महाराजांनी सुद्धा फार मोठं काम केलं. पण तो कुणाचा आशीर्वाद? महाराजांचा. नारायण काकांचं अशा प्रकारचं जे कार्य आहे तेही पुढं सुरू झालं. त्यांचंही कार्य वाढत गेलं. हा सगळा भाग आहे. परंतु महाराज हेच मुख्य आहेत. तुका म्हणे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. माऊली आली इथे. म्हणून आपला देव, तुमचा आमचा देव कोणचा असं जर कोणी विचारेल तर आपला देव जो आहे तो पाठीमागे आहे. तेच म्हणजे महाराज, दुसरं तिसरं कोणी नाही. ही आपण धारणा ठेवूया आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की महाराज तुम्ही आम्हाला हे जे कृपादान दिलेलं आहे ते आमच्याकडनं दैनंदिन आमच्याकडनं ही साधना होत राहो. हीच प्रार्थना. आमचं साधन समृद्ध करा. अन्य समृद्धी मिळाली अथवा न मिळाली याकडे आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. ते आपोआप येईल. आपला हा मार्ग आपोआप आहे. येत असतात सगळ्या गोष्टी. पाठीमागे लागावं लागत नाही. असा हा सगळं काही आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत, प्रचंड अशा प्रकारच्या आहेत. परंतु मध्यंतरी ज्यावेळेस गुरुद्वादशीच्या वेळी ज्यावेळेस आम्ही गेलो, एक मुद्दा सांगतो. आणि गुरुद्वादशीला गेल्यानंतर तिथे अहो म्हणाले तिथे प्रसाद वासुदेव निवासमध्ये प्रसाद पादुका आहेत, इथे मनोहर पादुका आहेत आणि गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत. असा हा त्रिवेणी ही दत्त संप्रदायामधली ही यात्रा आहे. महाराजांच्यावरती नरसिंह सरस्वतींचं हे कृपाछत्र प्रचंड अशा प्रकारचं मिळालं आणि त्या योगाने आज वासुदेव निवास या त्रिस्थळीमधलं एक अग्रगण्य अशा प्रकारचं हे स्थान आहे. आम्ही तिकडे गेलो. नेहमीप्रमाणे महाराजांचं हे कार्य 1907 सालापासून चालू आहे. एक गंमत अशी झाली की ज्यावेळेस एका अंकामध्ये आत्ता आम्ही एक अंक प्रसिद्ध केला त्यावेळेस छपाईचं काम सुरू झालेलं होतं. परंतु एक वाडीवरून ग्रहस्थ आले आणि त्यांनी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा कृष्णामाईच्या उत्सवामध्ये असलेला अत्यंत दुर्मिळ फोटो हातामध्ये आणून दिला. 7 सालचा ज्यावेळेस महाराजांची आणि त्यांची भेट झाली कृष्णामाईचा उत्सव. महाराजांचं हे कार्य जे आहे ते गुरु महाराजांनी पुढे सगळं सुरू केलं. आणि तिथे आम्ही वाडीला गेल्यानंतर मग आम्ही आमच्या आनंदरावांना फोन केला की अहो म्हणाले आता एक चांगली गोष्ट घटना घडते. तर म्हटलं वासुदेव निवासमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावरती हा गुरुद्वादशीचा उत्सव सुरू करा. त्याप्रमाणे त्यांनी केलं. आम्ही दोघं होतो, देवीदास आणि आम्ही तिकडे होतो. तिथला सगळं कार्य संपलं. कार्य संपल्यानंतर अनेकांना चतुष्षष्ट योगिनींचं हे पूजनाचा मिळाला आणि एवढा आनंद मिळाला. परंतु त्याचवेळी महाराजांनी जणू काही प्रेरणा केली की माझा 131वा जयंती महोत्सव जो आहे तो पुढे मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे, असा जणू काही त्यांनीच आम्हाला ही प्रेरणा दिली आणि हे ते कार्य झालं. त्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जयंती महोत्सव 717वा हा मोठ्या प्रमाणावरती झाला. आणि विश्वरूप म्हणजे काशी विश्वनाथ आणि नरसिंह सरस्वती हे विश्वरूप आहेत. आता 717 वर्षापर्यंत असणारा हा जयंती महोत्सव साजरा करतो. म्हणजे गुरु महाराजांनी कळत न कळत आपल्याला एक लांबपर्यंत आपली परंपरा अशी नेली की 717 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. आपल्याला गर्व आहे, आपल्याला अभिमान आहे.
हा केवढा मोठा भाग आहे. कधी कधी आम्ही अनेक ठिकाणी जातो, परंपरा काही लोकांना सांगता येत नाही, पण नाही, हजारो वर्षापासून चालत आलेली ही आमची परंपरा आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि या अभिमानाबद्दलच आम्ही या ठिकाणी गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की आमच्याकडनं हे सगळं कार्य करून घ्या. आम्ही निमित्त मात्र आहोत, पण साधन हे आमच्याकडनं करून घ्या, एवढीच प्रार्थना करू. आणि मी येथेच माझ्या वाणीला विराम देतो. आता यानंतर पुढे संयोजक या ठिकाणी पुढचा कार्यक्रम सगळा सांगतील. हात जोडूया आणि हात जोडून महाराजांना आपण विनम्र भावानं प्रार्थना करूया. ती प्रार्थना अशा अनेक आठवणी आहेत, इतक्या आठवणी आहेत. झाला ना, वेळ झाली ना, सव्वा. हां, खूप आठवणी आहेत. कधीतरी आश्रमात जरी आलात तर त्यावेळी मी सगळ्यात सांगत जाईन. स्वामी महाराजांचा, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा चातुर्मास आमच्या घरी संपन्न झाला बार्शीला. त्यावेळी एक प्रसंग असा आहे, तो सांगतो. अनेक अशा प्रकारचे प्रसंग आहेत, परंतु हे ज्यावेळेस अशा सगळ्या आठवणींचा पूर दाटून येतो त्यावेळी महाराजांचं अलौकिक कार्य जे आहे ते विलक्षण आपल्याला ते भावतं. अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो, तेथे महाराजांचा जय जयकार सगळीकडे चालू असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून महाराजांना आपण नेहमी प्रार्थना करायची, ती अशी: श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलं आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे श्री गुरुदेव दत्त. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं संपूर्ण अशा प्रकारचं कार्य महाराजांनी हे पुढे सुरू केलं. आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा महायोग आणि सिद्धयोग हाही महाराजांनी सबंध जगामध्ये नेला. असे अत्यंत सामर्थ्यशाली अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गुळवणी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. विशेष म्हणजे स्वामी महाराज मुद्दामून 2 दिवस या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का नाही, नवीन पिढी या ठिकाणी पण मुद्दामून सांगतो, वासुदेव निवासमध्ये हत्तीवरती महाराज बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी विष्णुतीर्थ बसलेले आहेत. विष्णुतीर्थ म्हणजे स्वामी महाराजांचे गुरु शिवमतीर्थ स्वामी महाराज आणि त्यांचे गुरु विष्णुतीर्थती स्वामी महाराज. अशी ती शोभायात्रा ही पुण्यामध्ये निघालेली होती. तेव्हा आजही स्वामी जे येतात ते महाराजांच्याच अशा प्रेरणेने या ठिकाणी येत आहेत. प्रतिवर्षी आपण येत राहावं, हर साल आप आवे, ऐसी हमारी आपके प्रति एक प्रार्थना है. श्री गुरुदेव दत्त.
विजय